प्रेमात या मुलाचा ज्या प्रकारे मृत्यू झाला ना, हे बघून मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, यानंतर कुणीही प्रेम करू शकणार नाही. या मुलाचं एका मुलीसोबत एका वर्षापासून रिलेशन असतं आणि ते रिलेशन मुलीच्या घरी माहिती होतं. मुलीच्या घरच्या मुलीला सांगतात की त्या मुलाला रात्री भेटायला बोलून घे. ती मुलगी कॉल करून त्याला भेटायला बोलून घेते. तो मुलगा ज्यावेळेस त्यांना भेटायला जातो ना, त्या ठिकाणी मुलीच्या घरचे एवढं जास्त मारतात त्या मुलाला की त्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू होऊन जातो. मित्रांनो, एवढ्या क्रूरतेने मारतात, त्याच्या हातापायाचे नख असे उपटून घेतात, त्याच्या पायामध्ये खिळे ठोकतात, एवढ्या क्रूरतेने मारतात. कशामुळं? त्याने प्रेम केलं एवढाच त्याचा गुन्हा नसतो. वेगळ्या जातीच्या मुलीसंग प्रेम केलं हा सगळ्यात मोठा त्याचा गुन्हा असतो. मित्रांनो, तरी सुद्धा मुलीच्या घरच्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रेम तर दोघांनी केलं होतं, मग शिक्षा तुम्ही एकालाच का दिली? जर तुम्ही तुमच्या मुलीला वेळेत जर दापला असतं ना, तर लोकांच्या लेकराला मारायची वेळ तुमच्यावर आलीच नसते. कारण की एका वर्षापासून तुमची मुलगी त्या मुलासंग फिरत असेल, त्याच्या पैशाने खात असेल, पण त्यावेळेस तुम्ही लक्ष दिलं नाही. मित्रांनो, आज त्या आईने मुलगा गमावलाय, बहिणीने भाऊ गमावलाय. बरं, तुम्हाला काय वाटतं, यामध्ये चुकी फक्त त्या मुलाची असेल की त्या मुलीची सुद्धा आहे? कमेंट करून नक्की सांगा.